बनवलेला गरम मसाला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी नाश्त्याला पोहे केले होते. मुलांची आज काय सकाळची शाळा होती, त्यामुळे ती लवकर 10 वाजता आलीत. कारण आमच्या गावात चौथा श्रावण शुक्रवारी आमची जी काही ग्रामदैवत आहे श्री महालक्ष्मी देवी, तिची यात्रा असते. त्यामुळे यात्रेनिमित्त सर्वांची सकाळची शाळा भरवली होती आणि 10ला सुटली होती आणि मिस्टरांना ड्युटी तिथेच लावली होती. मंदिरात आज जिलेबीचं वाटप होतं आणि प्रसाद देखील होता. मुलांना पण बोलवलं होतं प्रसाद खायला, तर ती काय म्हणालेत घरातच खाणार, आम्हाला गर्दीच्या ठिकाणी असं जात नाही जेवण, म्हणून आम्ही सगळेजण घरातच जेवलो. मिस्टर तेवढे तिथेच जेवून आले. तर बघा माझं सगळं धुणंसुद्धा वाळत घालण्यासाठी मी वर आले आणि वरचा व्ह्यूसुद्धा तुम्हाला मी दाखवला आणि लगेचच खाली चपातीसाठी आले. तर लाटणं ओलं होतं म्हणून मी लगेच लाटणंसुद्धा जरासं ओलं होतं ते कोरडं करून घेतलं गॅसवरच धरून. तर मला पण जायचं होतं. दरवर्षी मला नेतात मिस्टर, म्हणजे सगळेच मिळून आम्ही जातोय. तर ह्या वेळेला सगळी गडबड झाली. मिस्टरांना कसं मागच्या वर्षी ड्युटी नव्हती, कॉलेजमध्येच होती ड्युटी, मग त्यांना जत्रेत जायचं होतं म्हणून आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले होते. तेव्हा आम्ही छान अशा घंटी वगैरे घेऊन आलो होतो गणपतीच्या पूजेसाठी. म्हणजे डेकोरेशनचं थोडं साहित्यसुद्धा विकायला असतं तिथे, तर ते सुद्धा आम्ही घेऊन येत असतो. तर आता दुपारी काय करायला लागले, तर मी थोड्या नोट्स काढत आहे. कारण ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये थोडंसं माझं थोडे डाऊट्स क्लिअर व्हायचे होते. त्यासाठी मॅडमांनी सिरीजच चालू केली 15 दिवसाची. तर भरपूर माझे डाऊट्स थोडे थोडे क्लिअरसुद्धा होत आहेत त्यामध्ये. तर ते कसं नंतर आणि लक्षात नाही राहिलं आणि सतत फोन चार्ज करा आणि काढा आणि सतत व्हिडिओ मागे पुढे करत बसण्यापेक्षा मी काय करते, नोट्सच काढते. पहिल्यापासून मला असं काही ना काही ते शिकत राहिलं तर नोट्स काढायची सवयच आहे. तर डे बाय डे असं 4 दिवसाचं जे काय झालेलं आहे आत्तापर्यंत तेवढं सगळं मी नोट्स आज काढूनच ठेवल्या. आणि उद्या आता 5वा दिवस आहे, 15 दिवसाची सिरीज असणार आहे. कसं कसं आता नोट्स काढेन ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. तर आता डे 4ची ही काही एवढी काय नाही आहे. तर इकडे मुलगा नेहमीप्रमाणे आर्टिस्ट्री चालूच आहे त्याची. इकडे धुणंसुद्धा वर पाऊस आला म्हणून खाली घेऊन आले. थोडं वाळले, थोडं वाळत घालायचे. आता दोऱ्यावर नेऊन घालून टाकणार सगळं धुणं आणि जे वाळलेलं आहे ते घड्या घालून ठेवणार. खूप सुंदर चित्र काढत आहे तो. आता बाहेरचा व्ह्यू बघूयात. बाहेरचा व्ह्यू अतिशय सुंदर होता. बारीक पाऊस पडून गेला होता. पिवळ्या रंगाचं फूल बघून म्हटलं लगेचच मी खाली उतरले आणि इकडे जास्वंदाची फुलंसुद्धा आलेली आहेत. पिवळ्या रंगाचा गुलाब जो आहे तो रेअर केसमध्ये बऱ्याचदा बघायला मिळतो, नेहमीच बघायला मिळत नाही. कधी तरच तो पिवळ्या रंगाचा गुलाब उमलतो. बारीक झुळूक वाऱ्याची येत होती. अतिशय सुंदर वातावरण झालेलं होतं. सोनटक्क्याची पांढरी फुले तर पाहून मन भरूनच जातं. नेहमीप्रमाणे आपली यायला लागल्यात अलीकडे ही फुले भरपूर, अगोदर येत नव्हती. आणि बाहेर अशा पद्धतीने ढगसुद्धा किती सुंदर दिसत होतं. आणि हा कोबीज होता. म्हटलं आता कोबीजचे पराठे करावेत म्हणून कोबीज चिरून घेतला मी आणि आलं लसूण मिरचीसुद्धा घेतली. लसूण सालीसकट घेतलेला आहे. आता कोबीज मी मिक्सरला लावून घेतला आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट केली. हळद, हिंग, हा मी बनवलेला गरम मसाला, कोथिंबीर थोडी चिरून घेतली आणि चटणी आणि मीठ हे सगळं आता एकत्र करणार. आणि हे आता दिराने दिलं होतं ते सगळं मिक्स, मला वाटलं ते हे आपले धपाट्याचे पीठ असते तसंच काहीतरी असेल. तर पूर्णपणे रवाळ आहे बघा, जवळून दाखवते. रवाळ पीठ आहे, ह्याचं काय होणारच नाही आता. हे बहुतेक हे आमटी वगैरे काय करायचं ते समजाना. सगळं मिक्स डाळ, ज्वारी, बाजरी, गहू असं मिक्स आहे हे पीठ. ह्याचं काय करायचं आहे बघूया. नाहीतर आता मी ह्याच्यामध्ये काय करणार, मी त्याचे पराठे करणार होते धपाटे टाईप. आता गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ असं सगळं मिक्स करणार एकत्र सगळं आणि मग धपाटे टाईप करणार कोबीजचे पराठे. चला तर मग करूया.
आता इथे मी कणिक मळून ठेवली होती. गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि सगळं मिक्स करून त्याचे पराठे करून घ्यायला लागले. आणि जरा ह्याच्याबरोबर मला सॉस हवा होता टोमॅटोचा. पण मुलं आता 9 वाजल्यात ॲक्च्युली दुकानं पण बंद झाली. मग होता आमच्याकडे ग्रीन कलरचा सॉस जो की मिरचीचा. तोच आता मुलं म्हणाली खातो आणि दहीसुद्धा होतं आणि सगळेजण मिळून तेच खाऊया म्हणा लागलीत. मी म्हटलं बरं आता तेच खाऊया आणि अशा पद्धतीने भरपूर पराठे झाले. मुलांना ते फार आवडले. खूपच टेस्टी होतात. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. मी पहिल्यांदा अशा पद्धतीने करून बघितले आहेत. मिस्टरांनी काही नेलं नाही यात्रेत, कारण त्यांनाच वेळ झालाय तिथं. काम लागलंय त्यामुळे त्यांनी येऊ शकलेच नाहीत न्यायला. आले पण थोडा वेळ 5-10 मिनिटं आले चहा घ्यायला. तेव्हा तिथे जिलेबी वाटप असतं. मग गरम गरम जिलेबी आम्हाला घेऊन आले होते. दाखवायचं ॲक्च्युली राहिलं. सगळेजण आल्याला तुटूनच पडलेत त्या जिलेबीवर. तर प्रसाद तर मिळाला. म्हटलं जायला नाही मिळालं तरी चालेल, म्हटलं प्रसाद तर मिळाला. शुक्रवारचा, श्रावणचा शेवटचा शुक्रवार. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.